रणरागिणी म्हटलंय तुम्हाला, बाळासाहेबांच्या रणरागिणी आहात तुम्ही. आणि आता जरी पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं झालं असलं तरी इतका जुना आपला प्रवास आहे शिवसेनेसोबतचा. मला असं वाटतं एक सामान्य कार्यकर्त्यापासून जो प्रवास आपला सुरू झाला, माजी महापौर आपण राहिलेला आहात आणि आता विरोधी पक्ष नेते म्हणून आपण सभागृह अगदी दणाणून सोडलेलं आहे. तर या सगळ्याच विषयांकडे मी हळूहळू येणार आहे. पण ही गोष्ट नक्कीच आहे की तुम्हाला बाळासाहेबांच्या रणरागिणी म्हणून ओळखलं जातं आणि तोच रणरागिणीचा स्वभाव किंवा तो खमका जो आहे तो आता आम्हाला विरोधी पक्ष नेत्या म्हणून बघायला मिळतोय. ह्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता आणि आत्ताच्या पालिकेच्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सामान्य शिवसैनिक म्हणून मी सुरुवात केली. सुरुवात करत असताना 1992ला आम्हाला साहेबांच्या आशीर्वादाने उपविभाग प्रमुख करण्यात आलं. आणि मूळ जन्म हा जो वरळी नाक्याचा आहे, तर वरळी नाक्याने अनेक स्थित्यांतरं पाहिली, अनेक मोठमोठी आंदोलनं पाहिली. त्याचप्रमाणे वरळी नाक्याने मोठमोठे नेतेही पाहिले. त्यावेळेला आम्ही लहान होतो, पण लहान असलं तरी चौकस जी म्हणतात ना स्वभाव, बरोबर, तो स्वभाव तुम्हाला कधीच अगदी अंतिम श्वासापर्यंत जागा ठेवतो. आणि त्यामुळे मी जेव्हा या पक्षात काम करायला लागली, मुळातच शिक्षण झाल्यानंतर लगेच लग्न, म्हणजे फार काय बरोबर 20 पूर्ण 21व्या वर्षी लग्न झालंय. त्यामुळे लग्न झाल्यानंतर पतीची साथ ही मला खूप मोठ्या प्रमाणात आजही लाभते. आणि बाळासाहेबांच्या जवळ जाऊन ज्या मिल कामगारांची आंदोलनं व्हायची त्याच्यात मंदाकिनी चव्हाण म्हणून आमच्या सेम, म्हणजे त्यांना त्यावेळेला रणरागिणी फायर फायटर म्हणून म्हटलं जायचं. त्यांना बघत असताना मूळ स्वभाव तसा असल्यामुळे आणि मूळ पक्षाचा पण स्वभाव, जे म्हणतो ना पक्ष कसा आहे, गाभा, तो लढवय्या आहे. तो कोणाच्यावर अन्याय सहन करणारा नाहीये. त्यामुळे आम्ही कोणावर अन्याय करत नाही. आणि आमच्यावर करण्याचा कोणी नुसता प्रयत्न जरी केला तो तिथल्या तिथे थांबवण्याची ताकद ही बाळासाहेबांच्या विचाराने आम्हाला दिलेली आहे. ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी घडवले शिवसैनिक, आता काही बिघडले, आजही म्हणणार मी शिवसैनिक, पण बिघडलेले शिवसैनिक.